नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 22 सप्टेंबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मानिनी काव्याला म्हणत असते, एकदा का तुझे एक्झाम्स वगैरे संपल्या की तुझ्या मित्रमैत्रिणींना तू आपल्या घरी बोलव ना. तर लगेच काव्य म्हणते, माझे इन दोनच मित्र आहेत, एक म्हणजे शहाणी. आणि काव्य लगेच एकदम गप्प होऊन जाते. त्यावेळी मानिनीला थोडासा संशय येतो. त्यानंतर काव्य एका कॅफेमध्ये बसलेली असते. त्यावेळी तिच्यासमोर जीवा असतो आणि त्याने असं गुलाब हातात धरलेलं असतं काव्याच्या पुढे. त्याचवेळी जी मानिनीची मैत्रीण असते तिने मानिनीला सांगितलेलं असतं की तुझ्या सुनेचं अफेअर आहे. ती त्या दोघांना तिथे पाहते आणि ती लगेच मानिनीला फोन करून तिला म्हणते, मी म्हणलं होतं ना तुझ्या सुनेचं अफेअर अजूनही चालूच आहे. मी आत्ता एका कॅफेमध्ये आहे आणि तिथेच तुझी सूनसुद्धा आहे त्या मुलाबरोबर. फोन ठेवून दिल्यानंतर मानिनी लगेच स्वतःशी म्हणते, आता मी बघतेच तो मुलगा कोण आहे ते. तुम्हाला काय वाटतं, आता मानिनी तो मुलगा कोण आहे हे पाहण्यासाठी पटकन कॅफेमध्ये येईल का? आणि ती जेव्हा काव्य आणि जीवा या दोघांना एकत्र बघेल तेव्हा तिला काय वाटेल? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.